मिसळ रे मिसळ, तिकट तिकट मिसळ. 7 स्टारला पोहोचलेलो आहे. अशा ठिकाणी आलं की आपल्याला पहिले लागणार एकच साधन. मित्रांनो इथं आलं बसणं पिक्चर बघायचं राहिला, आम्ही नुसतं खात सुटलो रे. 4 तास काढून या पिक्चर बघायचं असतं तर. तुला पार्किंग मध्ये काढले, तुला म्हणत होतो कार घेऊन येऊया तर बाईक घेऊन आलाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आहे सुट्टी, आज ऑफ डे आहे, काय करण्यासारखं आहे ना आमच्याकडे. पण आज शॉर्ट अँड सिम्पल वॉक बनवायचा विचार केला. आज कुठं जाणार आहे, आम्ही बाहेर जाणार कुठेतरी, ते पण तुम्हाला दाखवतो मी. आता ऑफ डे म्हणजे आज सुट्टी होती आम्हाला, तर आता फ्रेशनच झालोय. आता कुठे जातो म्हणजे आपल्या सुट्टीचा आवडता विषय तुम्हाला माहिती आहे, आपण एका ब्लॉगमध्ये सांगितलंय, तो आता करायला जातो. अजून पुढं जरा टाइमपास करतो. आणि आम्हाला जायचंय 3 वाजता, 3 नाही 2 वाजता जायचंय आम्हाला. ऍक्च्युली 3 वाजता तिथे पोहोचायचंय, तर आम्ही 2 वाजता निघणार आहे रूम मधून आणि 3 वाजता तिथे पोहोचू. तर तुम्हाला नक्कीच दाखवू. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, कसा वाटतं ते पण बघा आणि एन्जॉय करा. चला. तर मित्रांनो, मला कळलंच असेल की आपल्या आवडीचा विषय काय असतो, एका सुट्टीचा आवडीचा विषय काय असतो. मिसळ पाव. मिसळ रे मिसळ, तिकट तिकट मिसळ आणि 2 पाव आणि दही आणि कांदा. चैतन्य भाऊचं पण सेम आहे. चैतन्य भाऊला सुट्टीला मिसळ लागते म्हणजे लागते 100% मध्ये. चला आता मिसळ खातो, मिसळ एन्जॉय करतो, बाकीचं पुढे. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 2. ऍक्च्युली 2 नाही वाजलेले, 2:15 2:30 वाजलेले. आता उशीर तर झालाय थोडाफार आम्हाला. आता मी आणि चैतन्य जाणार आहे 2 जण, कारण बाकीच्यांना विचारलं होतं पण बाकीचे सगळे बिझी येतात. तर आम्ही चाललोय धुरंधर द रिव्हेंज पिक्चर बघायला. तर आजची तिकीट भेटली आम्हाला नशिबाने, कारण एवढे दिवस हाऊसफुल शो होता आणि आजची आम्हाला तिकीट भेटलेली आहे. बाकीच्यांना विचारलं पण बाकीचे सगळे बिझी असल्यामुळे आम्ही 2 जाणार आहे. बघू, जाऊ पिक्चर बघू कसा आहे काय विषय. खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सी चालत पिक्चरवरून त्या. तर बघू, आपण जाऊन स्वतः जाऊन बघितलं करणार आपल्याला. तर चला आता जातो आम्ही, निघतो इथून. आता 2:30 वाजले, 3चा शो आहे आमचा. बघू आता पोहोचतोय का नाही ते टेन्शन आलंय मला. चला मित्रांनो, आता आपण फायनली 7 स्टारला पोहोचलेलो आहे. आता जातो आतमध्ये, बघतो कसं कसं तिकीट आहे. चैतन्य भाऊ आणि मी 2च आहे आज. जातो बघतो कसा कसा विषय काय. अशा ठिकाणी आलं की आपल्याला पहिले लागणार एकच साधन म्हणजे आपलं रेस्टरूम. तर मित्रांनो आता आपण आलो 7 स्टार मध्ये, समोर बसलो जात आहे तुम्ही निवांत जरा वेटिंग एरियामध्ये, कारण आता पिक्चर चालू व्हायला अजून एक 5-10 मिनिटं आहेत. तर बघू आता कसा पिक्चर आहे. बरेच जण म्हणतात एक प्रोपोगांडिक सिनेमा आहे, प्रोपोगांडा पसरवतो सिनेमा. तर बघू आपण काय होतं, आम्ही तुला सांगतोय कसा पिक्चर आहे काय विषय. चला आता बघू, आता 5-10 मिनिटं जाणार आम्हाला आता स्क्रीनमध्ये. इथनं काहीतरी घेतो, आमचे तिकीट विकेट बघा तुम्ही, स्कॅन करा तुम्ही पण पिक्चर बघायला जावा. आता इथून काहीतरी घेतो आणि निघतो. इथं प्राइस बघायचे, 60 रुपये पॉन 200 रुपयाला, खालची 40 रुपयाची बाप्पा 100 रुपयाला, 20 रुपयाचा समोसा 60 रुपयाला, 40 रुपयाची कोक 100 रुपयाला. अशा सगळे महाग महाग प्राइस. पण जर एक माणूस आपल्या सोबत असेल तर आपल्याला प्राइस बघायची कसलीच गरज नाहीये. ओ भाई मारो मुझे मारो. सर्व आपण घेऊ शकतो. कुठं मित्रांनो आता आपण थिएटर मध्ये आलेलो आहे. चीज घेतलेले आहेत आणि चीज पिक्चर चालू व्हायच्या आधी पॉपकॉर्न बिपकॉर्न सगळे संपून टाकणार आहे. आता विषय खोल करणार सगळा टप संपून. चला आता पिक्चर बघू. चालू कट कट. 2 hours later. तर मित्रांनो आता इंट्रो झालेला आहे ना, आपल्याला काहीतरी खायला घ्यायचं आहे. जाम भूक लागले. घ्यायचं समोसा घेऊया, सँडविच पण आहे, पॅटीस पण आहे. समोसा घे, समोसा 2 समोसा घेतो आणि खातो. आता आतमध्ये जाऊन घेतो. तू पॅटीस घे, मी समोसा घेतो. लवकर इकडे बिलिंग काउंटर इकडे. मित्रांनो इथं आलं बसणं पिक्चर बघायचं राहिला, आम्ही नुसतं खात सुटलो रप्पर रप्पर. इकडे काय पॅटीस घेतलं, इकडे 2 समोसे, कोक अशीच पडले इथं, अजून बिस्लेरी आणले. खाऊ काय विषय ना, आता खाऊ. कसलं बेकार दिसतं. इकडे एक पण पिक्चर नाही. स्क्रीन 1ला आलोय मित्रांनो आपण, इकडे एक पण पिक्चर नाही. आता चला आता आमचा पिक्चर संपलेला आहे, आता शो संपलेला आहे. 4 तास काढून या पिक्चर बघायचं असतं तर. 4 तासाचा पिक्चर आहे, 4 तास फुल कंटिन्यू बसलो. कसा विषय वाटतं एकदम खरंच या पिक्चर बघायला 100% चांगला पिक्चर. आता आम्ही वॉशरूम शोधतो. कुठं होतं वॉशरूम? वॉशरूम आता जरा बेस्ट जातो, त्याला पावसाचं वातावरण पण झालंय. पिक्चर एक नंबर आहे, पण रिअल स्टोरीवर पिक्चर आहे. जर तुम्हाला बघायचं असतं तर नक्कीच जा, 100% एक नंबर पिक्चर आहे. तर इकडे जावं मग एक्झिटला पण एक त्यांनी ठेवायला पाहिजे का ना, बरोबर का? तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? एक्झिटला पण एक वॉशरूम ठेवायला पाहिजे ना त्यांनी. एक्झिटला वॉशरूम नाही, पहिल्या एंट्रिंगला जायला लागतो वॉशरूम. काय पण बोला मित्रांनो, कुठल्या पण थिएटरमध्ये जावा तुम्ही, कुठल्या पण इंडियातल्या, म्हणजे बाहेरचं नाव माहित नाही, पण मी जेवढं थिएटरला गेलो
तेवढ्या थिएटरमध्ये एंट्री एक नंबर असते, पण एक्झिट बघा अशी कुठनं तर आपले असं गल्ली बोळातून एंट्री असते 100%. तुम्हाला पण असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कुठलं थिएटर, तुमच्या शहरामध्ये कुठलं थिएटर असेल ज्याला एक्झिट भारी असेल ते मला कमेंट करा. मी नक्की त्या थिएटरला व्हिजिट करणार, त्याचा पण व्हिडिओ 100% बनवणार. पण मला तर वाटत नाही कुठल्या थिएटरला असं आहे. आता हे बघा डायरेक्ट पार्किंगला आलोय. काय करायचं पार्किंगला, आता पार्किंग मधून वर जायचं. सगळं अवघड गेले आमचं काम. चला जाऊ द्या, बघतो काय तर. आता भूक लागले, आता खातो पण आम्ही. एवढं खाल्लं समोसे पॉपकॉर्न तरी आमचं पोट नाही भरलं, काय तर खावं लागलं. चला तुला पार्किंग मध्ये काढले, तुला म्हणत होतो कार घेऊन येऊया तर बाईक घेऊन आलाय. कार घेऊन आलो असं तर कार घेऊन आलो असं इथनं लगेच काढून आपण गेलो असतो का एक्झिट मारले असते. काय चैतन्याला सांगतो ना मी, त्याला कळत ना. जाऊ दे चला, आता निघतो बाहेर तू. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय बेल्जियम वॉफेलला. काहीतरी लिटल खायचा विचार केलाय, त्यामुळे आता आपण बेल्जियम वॉफेल चालू. लय दिवस झाले बेल्जियम वॉफेल खाल्लेलं नाही, तर बघू जाऊन आता काय विषय बेल्जियम वॉफेलचा. तर मित्रांनो आपला वॉफल आलेला आहे. असा काय दिसतोय वॉफल, मला वाटतं बेल्जियम मिल्क वॉफल आहे. आता खाऊन बघतो कसा. एक नंबर तर दिसतोय, चांगले असतात वॉफल, तरी बघतो खाऊन कसा विषय. चैतन्य भाऊला पण आता येतोय, चैतन्य भाऊचा येतोय, माझा आला आता. चला टेस्ट करू. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे घरी धुरंधर पिक्चर बघून. धुरंधर पिक्चर एक नंबर होता, तुम्ही पण बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण तुम्ही आता आम्ही जेव्हा धुरंधर बघितला होता, धुरंधर म्हणजे पहिला धुरंधर, तेव्हा आम्ही नेटफ्लिक्सवर बघितलं, तेव्हा आम्हाला एवढा फील नव्हता आला धुरंधर. त्यामुळे आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की ज्यावेळेस धुरंधर 2 येईल तेव्हा आपण थिएटरमध्ये जाऊन बघायचा, लॅपटॉपवरती, ते नेटफ्लिक्सवर नाही बघायचा. आणि राहिला विषय की खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सी चालू आहे धुरंधर 2 बद्दल, की हा पिक्चर प्रोपोगंडा पसरवणार आहे किंवा कुठल्या तरी एका ह्याला सपोर्ट करणारा पिक्चर आहे. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय नाही सांगत आहे. त्याच्याबद्दल तुम्ही थिएटरमध्ये जावा, पिक्चर बघा, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं ओपिनियन बनवा. माझं ओपिनियन वेगळं आहे, तुमचं ओपिनियन वेगळं आहे. पिक्चर बाबतीत जर तुम्हाला सांगायचं तर एक नंबर पिक्चर आहे. सगळ्या ऍक्टर्सने एक नंबर कमाल ऍक्टिंग केलेली आहे. रणवीर सिंग झाला, संजय दत्त झाला आणि बरेच असे ऍक्टर आहेत, त्यांनी एक नंबर आपली ऍक्टिंग भूमिका साकारलेली आहे. तर तुम्ही नक्कीच जाऊन धुरंधर पिक्चर बघा थिएटरमध्ये. एक नंबर आहे, वर्थ इट पिक्चर आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आपण आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आतापर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या, येतो.